आजचा विषय जीवनातले कटू सत्य. नक्की बघा. जर कोणी तुमच्या चुका तुम्हाला तुमच्या तोंडावर सांगायची हिंमत ठेवत असेल तर त्याच्यासारखा चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण दुसरं कोणी असू शकत नाही. नेहमी जिंकण्याची सवय चांगलीच असते, परंतु काही नात्यांमध्ये एखाद्या वेळी हार पत्करणेही हिताचं ठरत असते. जो सुखात सुखी आनंदात आनंदी होतो, परंतु आपल्या दुःखात हातात हात घालून बरोबरीने उभा राहतो, तोच खरा मित्र असतो. पर्वताची उंची आपल्याला पुढे जाण्यासाठी रोखू शकत नाही, परंतु आपल्या पादत्राणात अडकलेल्या छोटासा पाषाणाचा तुकडा मात्र आपल्या मार्गात अडथळा आणू शकतो. चिंता हे ध्येय नाही, उद्या काय होईल या चिंतेने आजचा आनंद गमावू नका. ही समस्या सर्वात मोठी आहे. भविष्याचे नियोजन अवश्य करावे, पण भविष्याचा विचार करताना आजचा आनंद, शांतता आणि समाधान गमावू नका. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाती संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावरून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. जेव्हा मनच आंधळं होतं तेव्हा डोळे काहीच कामाचे राहत नाही. कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली की माणूस वास्तविक जगात येऊन पडतो. आयुष्यात सगळी पुस्तकं आपण वाचू शकतो, पण कुणाच्या मनातलं पुस्तक कोणी कधीच वाचू शकत नाही. चालणाऱ्याचे देह मात्र हरवून जातं. काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते. दगडात एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.